नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? तर तुम्ही सगळे मजेतच असणार आहात. तर आम्ही आज चाललो होतो गावामध्ये, म्हणजे छोट्या दीदीला ड्रेस घ्यायचा होता. तिचा बोरन्हाणचा कार्यक्रम करायचा आहे आणि मला पण हळदी कुंकाचं काहीतरी वाण हे द्यायसाठी घ्यायचं होतं. तर चला, तर आम्ही निघालो आहे आता रस्त्याने, कॉलनीमध्येच आहे अजून. तर इथून म्हणजे आमच्या घरापासून तरी पण 2-1 किलोमीटर आतमध्ये जावं लागतं. गावामध्ये जायचं म्हटलं तर म्हणजे लांबच आहे, पायी तर एवढं दूर लांब काही सावत नाही. त्याच्यामुळे आता ही कॉलनीतून आम्ही रोडावरती निघालो आहे. हा रोड आहे, थोडा फास्ट घेतला इथं व्हिडिओ, स्पीड वाढवली आहे कारण जास्त लांब व्हिडिओ होऊन जाईल त्याच्यामुळे. तर हे आहे आमच्या गावचं बस स्टँड आणि रस्त्यानं गर्दी बघा किती आहे. हे रोड तर आता बनवले, आधी रोड म्हणजे साधेच होते त्याच्यामुळे जास्त रोडावरती ट्रॅफिक राहायचं, खड्डे खुड्डे असं होतं. आता रोड बनलेलं थोडं बरं आहे, रोड चांगले आहे, पण ट्रॅफिक तर भरपूर होते कारण आजूबाजूला भरपूर दुकानं राहतात. तर इथं आम्ही आलो आहे आता ड्रेसच्या दुकानामध्ये. तर आमच्या दीदीचं असं आहे, जो ड्रेस तिला आवडला तो पाहिजेच म्हणजे पाहिजे, नाही तर एवढी रडते ना की भयान रडते. आम्ही जे सांगितलं ते नाही घेत, तिला जे आवडलं ते घेते ती. मग म्हटलं आता कोणता ड्रेस घ्यायचा, मला तर पटियाला घ्यायचा होता कारण छोट्या मुलींना धोती पॅन्ट आणि टॉप पटियालामध्ये असे छान दिसतात. हे लॅगेज टॉप मला एवढं आवडत नाही आणि जीन्समध्ये पण नाही आवडत. आता मोठं झाल्यानंतर त्यांना जीन्स वगैरे घालायचीच आहे, पण लहान आहे तोपर्यंत थोडे फॅन्सी कपडे घातले तर थोडं चांगलं वाटते. तर इथं सगळे कपडे असेच होते कारण आता कसं संक्रांत पण झाली, संक्रांत होऊन 15-20 दिवस झाले आणि सणवार असला तेव्हा दुकानामध्ये चांगला माल असतो. तर चांगला म्हणजे जसा ड्रेस पाहिजे तसा तर भेटलाच नाही आणि एक जो भेटला तो तिला जास्त आवडला होता. तिनं घालून पण घेतला, पण काढायचं नाही म्हणत होती, हा ड्रेस पाहिजे म्हणे आणि तो प्राईस पण जास्त महाग होते. तर बघा हा ड्रेस होता, पण मला तर काही आवडला नव्हता. तिला मस्त आवडला, मस्त आहे करत होती. नंतर मग आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये आलो कारण मला काही आवडला नव्हता तिथं ड्रेस. मग इथं पटियालामध्ये होता, पण कापड काही एवढं व्यवस्थित नव्हता, पण छान होता. हे तर मी ऑनलाईनला पण बघितले होते, पण म्हटलं जाऊ दे, ऑनलाईन घ्यायपेक्षा आता कसं दुकानातूनच घेऊ, अर्जंटमध्ये पाहिजे तर ऑनलाईनला यायला 4-5 दिवस लागतात. त्याच्यामुळे म्हटलं चला दुकानातूनच घेऊ. तर हा जो आंबा कलर दिसतो आहे ना, तो कलर मला खूप आवडला होता आणि ड्रेस पण खूप छान होता. तर आमची दीदी म्हणत होती अन्वी की मला हा ड्रेस नाही घालायचा, मला लॅगीज टॉपच पाहिजे, मी हा ड्रेस घालणारच नाही अशी करत होती. मग दुसरे पण बघितले तर तिला दुसरे ड्रेस आवडले होते, पण हा नव्हता आवडला आणि एवढा छान दिसत होता आणि तिच्या अंगावर. घरी आल्यानंतर आम्ही घालून बघू तिला. आता दुकानात तर काही घातला नाही, तिथं हातात पण घेत नव्हती आणि तो दुकानदार म्हणे घालून बघा. तर हा ड्रेस तिनं बघितला, तर म्हणे स्कूलचा ड्रेस आहे म्हणे हा. आणि दुसरे पण लॅगेज टॉप असे फॅन्सीमध्ये दाखवले, पण मला नाही आवडले सगळे. तर मला जुने दिसत होते ते पॅटर्न, त्याच्यामुळे मला काही आवडले नाही. पण तिला तर खूप आवडला होता ह्याच्यामधला एक ड्रेस आणि ती म्हणायची पण मला हाच पाहिजे कारण त्याच्यावरती जॉकेट होतं त्याच्यामुळे. हा ड्रेस पण आवडला होता तिला, मला तर एक पण नाही आवडला होता. मला ते पटियालामध्येच आवडला होता, खूप छान होता. आणि मग तिचं कसं आहे माहिती आहे का, मोठीनं जसा ड्रेस घातला ना तसा तिला पाहिजे. मोठीनं कधी फ्रॉक घातला तर ती पण फ्रॉकच घाली, तिनं जीन्स पॅन्ट घातला तर हिला पण जीन्सच पाहिजे. त्याच्यामुळे म्हटलं मोठीला कधी घेतला तर ही बरोबर घालीन. हा मला पण नव्हता आवडला, म्हणजे होता थोडा चांगला पण नव्हता आवडला, एकदम जुना दिसत होता. चांगले असे फ्रेश कलर नव्हते त्याच्यामध्ये. हा आवडला होता तिला, पिंक कलरचा, तोच घ्यायचा म्हणे. मग नंतर आम्ही तोच फायनल केला, कोणता पटियाला फायनल केला. त्याचं पेमेंट वगैरे केलं आणि दीदी बघा किती जोरात रडायला लागली इथं हा ड्रेस घेतला म्हणून. बघा कशी रडते इथं.
जोरात रडत होती. मग परत आम्ही तोच घेतला. म्हटलं जाऊ दे, तोच घ्यायचा. मग नंतर आम्ही इथं कटलरीच्या दुकानावरती आलो रुखवतासाठी, म्हणजे बायांना द्यासाठी काय घ्यायचं बा. तर आम्हाला खूप उशीर झाला होता, त्याच्यामुळे सगळं सामान विकावून गेलं होतं. फक्त हे हळदी कुंकाचे बाकी होते, तर मग हेच घेतले. तर ते पण 2 कलरमध्ये घेतले. एक हिरवा कलर आहे आणि एक चॉकलेटी कलर आहे. मग मी मागे शॉर्ट हार घेतला होता. म्हटलं आता लांब पण घ्यायचा, तर हा लांब बघितला होता इथं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब माझ्या चॅनलला मला खूप मोठा सपोर्ट भेटतो, की मला पण बाबा व्ह्यूज येतात, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवायला मला आवडतं. पण लोक कसं व्ह्यूज नाही आले तर मग पूर्ण मूड ऑफ होऊन जातो, किंवा व्ह्यूज येत नाही, काय आपण मेहनत करायची. त्याच्यामुळे मग इथं तो हार म्हणजे मला आवडला, पण तो थोडासा गुतामुता होईल होते त्याच्यामुळे म्हटलं आता हे असं काय होतं आहे. मग त्या मुलाने व्यवस्थित करून दिलं. मग आम्ही आलो घरी आल्यानंतर बघा हा जान्हवीला घेतला होता. तर हिने हा घालून बघितला ना, तर छोटीने बरोबर तिचा ड्रेस घातला. नाही तर दुकानामध्ये एवढी रडत होती ना, घालतच नाही, हात पण लावत नव्हती. घरी आल्यानंतर मग जान्हवीनं घातला, तर ती म्हणे मी घालते, म्हणे दीदीनं कसा घातला मग मी पण घालते. बघा तिच्या हातानं काढला आणि आता मी तिला घालून देते. मग कसा दिसतो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक, कमेंट, छानशी कमेंट करा. ती आली माझ्याकडे घेऊन, बघा किती छान दिसतोय. तिला आवडला नव्हता हा ड्रेस. तर ड्रेस कसा आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि 2-3 दिवसांना मी कार्यक्रम करणार आहे बोरनांचा तिचा, तर त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल. तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा तोंड किती वाजते. आता घरी मस्त खुश झाली, तिथं दुकानामध्ये ऐकत नव्हती. दोघी बहिणीला सेम कपडे